नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. नवे अर्ज आता स्वीकारले जाणार नाहीत. लाडक्या बहिणींसमोर पुन्हा एक मोठी अडचण. आधीच नारी शक्ती दूत हे ॲप, ज्यामध्ये बऱ्याचशा एरर होत्या, अनेक टेक्निकल इश्यू होते, त्यावर सोल्युशनचे काम चालू असताना आता नारी शक्ती दूत ॲप नवीन कोणतेच अर्ज घेत नाही आहे. म्हणजे जर आता कोणी त्या ॲपवर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचा प्रयत्न केला तर अर्ज सबमिट होत नाही आहे, तो स्वीकारला जात नाही. कारण स्क्रीनवर नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असा मेसेज येत आहे. आता याचं कारण ते काय? महिलांना आता फॉर्म भरता येणारच नाही का? यावर उपाय काय किंवा फॉर्म कसा भरावा लागणार, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या संदर्भातील नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, खरंच आता नारी शक्ती दूत हे ॲप लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी वापरता येणार नाही. त्यावर आता सर्वांनाच नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेडचा मेसेज येत आहे. याचे कारण आहे की सरकारने अर्ज भरण्यासाठी नवीन वेबसाईट, नवीन पोर्टल सुरू केले आहे. तुम्ही जर ॲप ओपन केले तर त्यावर स्पष्ट सूचना तुम्हाला याबाबत मिळतील. 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ladkibaheen.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट सुरू करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरलेले आहेत त्यांना पुन्हा पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत आणि इथे पोर्टलची लिंक दिलेली आहे. बऱ्याच लोकांना वाटत आहे की ॲप बंद झाले तर आपल्याला वेबसाईटवर पुन्हा अर्ज भरावा लागेल का? तर मित्रांनो, असं नाही आहे. जर तुम्ही ॲपवर ऑलरेडी अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला पोर्टलवर जाऊन पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही. ज्यांनी अजूनही अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी ही माहिती आहे. ज्यांनी अर्ज भरलेला नाही ते या पोर्टलवर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. याचाच अर्थ ॲपमध्ये यापूर्वी भरल्या गेलेल्या सर्व अर्जांची आता तपासणी, छाननी सुरू आहे. त्यामुळे नवे अर्ज ॲपमध्ये स्वीकारले जाणार नाही. पण त्याला पर्याय म्हणून सरकारने ही वेबसाईट सुरू केली आहे. पण अडचणी त्या वेबसाईटवर सुद्धा आहेत. कारण नारी शक्ती ॲपवरचा सर्व लोड आता त्या वेबसाईटवर येत आहे, म्हणून तिथेही अनेकांना बरेचसे एरर येत आहेत, बरेचसे टेक्निकल इश्यू येत आहेत. जसे OTP येत नाही किंवा OTP आला तर स्क्रीन अपडेट होत नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड होत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. कारण वेबसाईटही आत्ताच सुरू झालेली आहे आणि सर्व लोड त्या वेबसाईटवर आहे. थोडा वेळ द्या आणि सावकाशपणे अचूक तुमचा अर्ज भरा. तसेच वेबसाईटवर अर्ज कसा करायचा याची माहिती लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.